नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 100. 63 दिवसात 6600 किलोमीटर चाललेल्या भारत जोडो न्याय यात्रेची चैत्यभूमीवर सांगता. आज भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि प्रकाश आंबेडकरही उपस्थित राहणार. मुंबईतील नेहरू सेंटर या ठिकाणी महाविकास आघाडीची 2 तास बैठक. जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यावरही महत्त्वपूर्ण चर्चा. तर वंचितला नवीन प्रस्ताव दिला जाणार नाही. बैठकीत एकमत, सूत्रांची माहिती. मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश शेंडगे यांच्यामध्ये बैठक. एकत्रित निवडणूक लढण्याबाबत आज काही निर्णय होण्याची शक्यता. बैठकीनंतर प्रकाश शेंडगे यांची माहिती. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये दाखल. मुंबईमध्ये राहुल गांधींचा भव्य रोड शो. प्रियंका गांधी रोड शोमध्ये सहभाग. राहुल गांधींच्या स्वागतावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्याची धून. शिवसेना भवनासमोर राहुल गांधींचं स्वागत. दादरमधील शिवतीर्थावर होणारी राहुल गांधींची सभा हाऊसफुल होईल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला विश्वास व्यक्त. अशोक चव्हाणांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाबद्दल दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवरून जरांगे आणि चव्हाणांमध्ये चर्चा. तर 1881 ची जनगणना घेण्यास काय हरकत, जरांगेंचा अशोक चव्हाण यांना सवाल. राज्यातील 2 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. तर नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट. आज बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजता महायुतीची बैठक. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार. बैठकीला आमदार राहुल कुल, दत्तात्रय भरणेंसह रमेश थोरात उपस्थित राहणार. लोकसभा निवडणुकीसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश आणि सिक्कीममध्ये निवडणुका पार पडणार. आंध्र प्रदेश, सिक्कीममध्ये एकाच टप्प्यात निवडणूक. तर अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला आणि ओडिशामध्ये 2 टप्प्यात मतदान होणार. दिल्ली मद्यधोरण घोटाळा प्रकरणी बीआरएस नेत्या के कविता यांना 23 मार्चपर्यंत ईडीची कोठडी. हैदराबाद इथल्या निवासस्थानी ईडीनं छापा टाकल्यानंतर कविता यांचा मद्यधोरण घोटाळ्यामध्ये हात असल्याचा ईडीचा दावा. ठाकरे गटाचे आमदार आमशा पाडवी शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा. आमशा पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता. परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागांची तेढ कायम. लोकसभेची आचारसंहिता जाहीर, मात्र अद्यापही उमेदवारांबाबत अधिकृत घोषणा नाही. कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचार सुरू. विकासाच्या मुद्द्यावर मत द्या पक्षाकडून प्रचार. सोलापुरातील माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्यानं धैर्यशील पाटील नाराज. धैर्यशील मोहिते पाटील यांची आज बैठक आणि धैर्यशील मोहिते पाटीलही भाजपकडून माढा लोकसभा लढण्यास इच्छुक. आज मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. हार्बरच्या कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरही 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. आज पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार. लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार. पहिलं मतदान 19 एप्रिलला आणि शेवटचं 1 जूनला. तर 4 जूनला निकाल लागणार. देशभरात आचारसंहिता लागू. मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडणार. 20 तारखेला विरोधकांचे 12 वाजवण्यासाठी मतदान करा. सुट्टीत कोकणात गेल्यावर 20 तारखेला मुंबईला येऊन मतदान करा. जनसंवाद दौऱ्यावेळी उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन. देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार. निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती. लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, नवनीत राणांचं सूचक विधान. भाजप प्रवेशाच्या प्रश्नावर नवनीत राणांचंही सूचक वक्तव्य. उमेदवारी संदर्भात नवनीत राणांना कोणताही प्रस्ताव आल्यास सर्वमतानं पाठिंबा देऊ. युवा स्वाभिमानी पक्षाचा एकमतानं ठराव. तर नवनीत राणांच्या भाजप उमेदवारीबाबत रवी राणांकडूनही तसे संकेत. एनडीएचे घटक पक्ष नवनीत राणांचा प्रचार करतील. रवी राणांकडून नवनीत राणांना महायुतीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत. तर एनडीएच्या निर्णयाचं कुणी पालन केलं नाही तर कारवाईची मागणी करणार. रवी राणांकडून नाव न घेता अडसूळांना इशारा. शिवसेनेचा आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ आज अमरावती दौऱ्यावर. राणा दाम्पत्याविरोधात अडसूळ आक्रमक. नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध. माझ्याकडे प्लेनचं, ट्रेनचं, पिक्चरचं तिकीट आहे, बाकीच्या तिकिटांचं माहिती नाही. जेव्हा ठरवलं जाईल तेव्हा बघू. खासदार उदयनराजेंची उमेदवारीवरून मिश्किल प्रतिक्रिया. मी संन्यास घेणार नाही. भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य. शाहू महाराजांना निवडणुकीमध्ये उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र. त्यांना जुना राग काढायचा असेल. खासदार संजय मंडलिक यांचा गंभीर आरोप. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर दावा. दिंडोरीची जागा न सोडल्यास माकप इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत. माजी आमदार जीपी गावित यांचा इंडिया आघाडीला इशारा.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजूनही गुलदस्त्यात. मात्र महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटातील जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांचा उमेदवारी मिळणार असल्याचा दावा. देशात हुकुमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली. गद्दारांना आणि हुकुमशहांना गाडायचंच. लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचं ट्विट. राहुल गांधी ठाण्यामध्ये असतानाच काँग्रेसला मोठं भगदाड. काँग्रेसचे माजी आमदार बी.के. भगत यांचे सुपुत्र असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये. नंदुरबार लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग. काँग्रेसचे आमदार के.सी. पाडवी आणि शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्यात गुप्त भेट. दोघेही हिना गावित यांच्या विरोधात असल्यानं चर्चांना उधाण. पुरुषोत्तम जाधव यांनी घेतली आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची भेट. पुरुषोत्तम जाधव शिंदेच्या शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख. सातारा लोकसभा लढण्यासाठी पुरुषोत्तम जाधव इच्छुक. नागपूरमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. पुढील 2 दिवस गारपीट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता. त्यामुळे गरज नसताना घराबाहेर न पडण्याचं आवाहन. रायगडसाठी मंत्री अदिती तटकरेंचा नाव न घेता त्या आघाडीवर आणि रायगडमधून अदिती तटकरेंना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी. सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंचं नाव आघाडीवर. सूत्रांची माहिती. शिंदेच्या शिवसेनेतून किरण सामंत तर भाजपकडून राणेंच्या नावाची चर्चा. नारायण राणेंसोबत माझा कधीही वाद नव्हता. रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा उमेदवार निवडून जाईल. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून उदय सामंत यांची प्रतिक्रिया. एबी फॉर्म भरल्यानंतर माघारीची तारीख संपत नाही तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो. निलेश लंकेंच्या लोकसभेसाठीच्या इच्छुक उमेदवारीवरून सुजय विखेंचा लंकेंना टोला. नाशिक लोकसभेची जागा भाजपला मिळावी. कार्यकर्त्यांची मागणी. नाशिकमध्ये भाजपची ताकद असताना जागा शिंदे गटाला का? नाशिकमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल. भंडारा गोंदिया लोकसभेवरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे. 2019 मध्ये प्रफुल्ल पटेलांचा 1,18,000 मतांनी पराभव केल्यामुळे मलाच उमेदवारी मिळणार. खासदार सुनील मेंढे यांचा दावा. तर चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात. अंबादास दानवेंचा आरोप. आणि मी दानवेंना डावललं असतं तर ते इथपर्यंत आले नसते. खैरेंचा पलटवार. स्वाभिमानीची बोलणी फक्त ठाकरे गटासोबत सुरू. स्वाभिमानीची लोकसभेच्या 6 जागांवर तयारी. राजू शेट्टींचं वक्तव्य. तर 6 जागा लढण्याबाबत निर्णय घेतला नसल्याचं राजू शेट्टींकडून स्पष्ट. ज्येष्ठांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. एक मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याबाबतच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळाची मंजुरी. मालडब्यामध्ये बदल होणार. राज्यामध्ये एमबीबीएसच्या जागा वाढणार. 12 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव. मान्यता मिळाल्यास राज्यातील एमबीबीएसच्या जागांमध्ये 1 ते 1,500 हजारांची भर पडण्याची शक्यता. केडीएमसीच्या प्रभाग कार्यालयावर महिलांची धडक. शिलाई मशीन आणि घरघंटी घेण्यासाठी महिलांची गर्दी पाहून सुरक्षा रक्षकानं गेटला कुलूप लावल्यानं महिलांचा गोंधळ. पुणे कृषी बाजार समितीवर आता 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर. चोरीच्या वाढत्या घटनांना चाप बसणार. भंडाऱ्याच्या निमगावमध्ये गोठ्याला लागलेल्या आगीत 22 शेळ्यांसह 10 कोंबड्यांचा होरपळून मृत्यू. घरातील संपूर्ण साहित्याचीही राख रांगोळी. लाखो रुपयांचं नुकसान. गोंदियात एटीएम कार्डची अदलाबदल करून उपअभियंत्याची 5 लाखांची फसवणूक. ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान. लोकसभा निवडणुकीसाठी भंडारा जिल्हा प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची माहिती. आचारसंहिता लागू झाल्यानं भंडाऱ्यात शासकीय वाहनं जमा. भंडारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर शासकीय वाहनांच्या रांगा. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर नागपूरमध्ये शासन सक्रिय. नागपूर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू. जिल्ह्यात 2 मतदारसंघ. पोलीस प्रशासन आणि शासनाकडून तयारी पूर्ण. पुण्यामध्ये चोरी झालेल्या ईव्हीएम मशीनमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांच्याकडून स्पष्ट. माजी सनदी अधिकारी प्रवीणसह परदेशी 20 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार. परदेशींचा धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा. ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती. ज्योती मेटे बीड लोकसभेसाठी इच्छुक. त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर 8 लाख हरकतींची छाननी सुरू. संपूर्ण छाननीनंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करणार. मुख्यमंत्र्यांची माहिती. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा मोठा निर्णय. निलंबित केलेले 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे पुन्हा सेवेत. वेगवेगळ्या प्रकरणात निलंबित केलेले 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह 14 जणांविरुद्ध 3,000 पानी आरोपपत्र. विशेष न्यायाधीश व्ही.आर. कचरे यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र दाखल. आरोपपत्रातून पोलिसांनी न्यायालयामध्ये सादर केले महत्त्वाचे पुरावे. आयसिस मॉड्यूल प्रकरणी पुण्यामध्ये एनआयएची मोठी कारवाई. पुण्यातल्या कोंढवा परिसरातील 4 मालमत्ता एनआयएकडून जप्त. आयसिस मॉड्यूल प्रकरणी आतापर्यंत 11 ते 12 जणांना एनआयएकडून अटक. पुणे जिल्ह्याच्या इंदापूरमधील जगदंबा हॉटेलमध्ये गोळीबारात एका 34 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. तात्काळ घटनास्थळी भेट देत पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू. पुणे महानगरपालिका आयुक्तपदी डॉक्टर राजेंद्र भोसले. नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारला. मुंबई महापालिका तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार. पूर्व उपनगरासाठी पालिकेचे पुढील 5 वर्षांसाठी नियोजन. मुंबईत सध्या 9 ठिकाणी ट्रॅश बूमसह तराफ्याचा वापर.
लंडनच्या शिष्टमंडळाकडून नवी मुंबईतील JNPA बंदराची पाहणीवेळी कामगार नेते महेंद्र घरात यांची कामगारांसोबत उपस्थिती. नवी मुंबईमध्ये सायलेन्सर बदलून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई. वारंवार तक्रारी येत असल्याने नवी मुंबई वाहतूक शाखा ॲक्शन मोडवर. कांदिवलीत राहणारी तायक्वांदो खेळाडू तनिष्का वेल्हाळ हिची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी. US वर्ल्ड तायक्वांदो स्पर्धेत तनिष्काकडून भारतीय संघाचं नेतृत्व. म्हाडामध्ये वर्षानुवर्ष विक्री न झालेल्या घरांसाठी सवलत. एक गठ्ठा 100 घरं खरेदी करणाऱ्या बँका आणि संस्थांसह सर्वसामान्यांना ही मोठी सवलत मिळणार, म्हाडाचा निर्णय. मुंबईतून व्हिसा अर्जात 30% वाढ. कोरोना काळाच्या तुलनेत 90% व्हिसा अर्जाचं प्रमाण पोहोचल्याची माहिती. मुंबईतील 72,000 तरुण प्रथमच करणार मतदान. उपनगरात नवमतदारांमध्ये तिपटीनं वाढ. मुंबईतील वर्सोवा परिसरात 19 हेक्टर क्षेत्रावर आधुनिक मासेमारी बंदर उभारणार, महाराष्ट्र सागरी मंडळाचा प्रस्ताव सादर. पुण्यामध्ये मेट्रो स्थानकाबाहेर प्रायोगिक तत्वावर शेअर रिक्षाची सुविधा. महामेट्रो बरोबरच्या बैठकीत निर्णय. पुढील आठवड्यापासून सर्वेक्षण सुरू. पुण्यामध्ये पहाटे थंडी तर दुपारी उन्हाच्या झळा. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील कमाल आणि किमान तापमानात तब्बल 20 अंशांचा फरक. सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान, तर मतमोजणी 4 जून रोजी. 12 ते 19 एप्रिल दरम्यान दाखल करता येणार अर्ज. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांची माहिती. सांगली लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट आणि आवश्यक बंदोबस्तही तैनात. पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांची माहिती. लोकसभेच्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्हा प्रशासनही सज्ज. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हा प्रशासनाची 100% तयारी पूर्ण झाल्याची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती. आणि नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था. 70 वर्ष जुनी इमारत असल्याने इमारत जीर्ण अवस्थेत. इमारत पडण्याच्या भीतीनं पालक विद्यार्थ्यांना शाळेतच पाठवितात. नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणीला वेग, मात्र बाजारात गव्हाला अपेक्षित दर नसल्यानं शेतकऱ्यांची नाराजी. किमान 3,500चा क्विंटलचा भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांचा वाढता वेग. 241 गावपाड्यांवर पाणी पुरवठा सुरू. जिल्ह्यात कामात दिरंगाई होत असल्याच्या टीव्हीच्या बातम्यांनंतर शासनानं दखल घेत कामांना दिला वेग. गोंदिया जिल्ह्यात धानाच्या क्षेत्रात घट. 61,000 हेक्टर क्षेत्रातच उन्हाळीची पेरणी. मागील वर्षी जिल्ह्यात 76,691 हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड. कृषी विभागाचाही अंदाज दिला. वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार या ठिकाणी पोलिसांचं पथसंचलन करणाऱ्या पोलिसांवर शालेय विद्यार्थ्यांकडून पुष्पगुच्छ. बुलढाणा जिल्ह्यात 77 गावात पाणी प्रश्न पेटला. चिखली, देऊळगाव राजामध्ये अधिक तीव्रता. सध्या 4 तालुक्यातील 13 गावांना टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर तहान भागवण्याची वेळ. ठाण्यात पूररेषा बाधित शेतकरी संघर्ष समितीचं साखळी उपोषण स्थगित. आचारसंहिता उठल्यावर प्रामुख्यानं पूररेषा बाधितांसाठी बैठक घेण्याचं फडणवीसांचं फोनवरून आश्वासन. राज्य पोलीस दलात आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार. गृह विभागाचा मोठा निर्णय. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी. नाशिकच्या येवला शहरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. पाणीसाठा कमी झाल्यानं प्रशासनाचा निर्णय. पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शिळे धरण आटलं. एप्रिल महिन्यापासून शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार. रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता वाढली. भारतात प्रथमच ब्ल्यू जावा आईस्क्रीम केळीचा यशस्वी प्रयोग. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वाशिंबे गावातील अभिजित पाटील या शेतकऱ्याचं धाडस. 2 एकर क्षेत्रात ब्ल्यू जावा केळीची लागवड. डीएमके तमिळनाडूच्या भवितव्याचा शत्रू. द्रमुक देश, संस्कृती आणि वारसा यांचा तिरस्कार करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप. सर्वोच्च न्यायालयानं भाजपची चौकशी करावी. निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसची मागणी. अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाचा मोठा दिलासा. केजरीवाल यांना दिल्लीमध्ये धोरण कथित घोटाळा प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर. देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो प्रत्यक्ष सुरू. कोलकात्याच्या पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडॉरवरील हावडा मैदान स्टेशनवरून मेट्रोला सुरुवात. मुंबई इंडियन्सला पराभूत करत आरसीबी अंतिम फेरीत. आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध अंतिम सामना. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये सामना होणार. नवाज शरीफ यांना पाकिस्तान सोडण्याचे लष्कराचे आदेश. नवाब शरीफ लवकरच लंडनकडे रवाना होणार. नवाज शरीफ यांच्या रूपानं पाकिस्तानी राजकारणातील शेवटच्या मोठ्या नावावर पडदा टाकण्याची पाकिस्तान लष्कराची तयारी. रशियात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी 3 दिवस मतदान. पुतीन यांचा एकतर्फी विजय निश्चित. केंद्राकडून इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता. कंपन्यांसाठी सवलती आणि गुंतवणूक जाहीर. टेस्लासारख्या कंपन्यांनीही भारतात गुंतवणूक करावी म्हणूनही त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार. सशस्त्र दलातील अधिकारी आणि जवानांच्या कुटुंबियांना आता वैद्यकीय सेवेसाठी एमईसी कार्ड अनिवार्य असणार. भारताच्या सीएवर अमेरिकेकडून चिंता व्यक्त आणि त्यानंतर भारतानंही अमेरिकेला फटकारलं. कोकण प्रादेशिक पक्षाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये प्रचार सुरू. विकासाच्या मुद्द्यावर मत देण्याचा प्रचार. नागपूरमध्ये ओबीसी भवनासाठी 1000 चौरस मीटर जागा मंजूर. ओबीसी भवनासाठी 37 कोटींचा खर्च होणार. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या नव्या इमारतीसाठी 193 कोटी रुपये मंजूर. राज्य गृह विभागाची मंजुरी.
वाशिममध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेच्या 63 कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई. अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचा इतर पोलीस स्थानकात पाहणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना.